आणि आता पुण्यातनं एक महत्त्वाची बातमी। पुण्यात महिन्याभराचा पाऊस फक्त 5 दिवसात पडलेला आहे। शहराची जुलै महिन्याची सरासरी 5 दिवसांमध्येच भरून निघाली आहे। पुणे शहरात 21 ते 25 जुलै या 5 दिवसात आपण बघितलं तर तब्बल 222.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला। शहरात 2019 नंतर 24 तासात झालेला हा सर्वात मोठा पाऊस। शहरात 21 जुलैपर्यंत हंगामातला एकूण पाऊस होता 374.5 मिलीमीटर। 26 जुलैला ही नोंद 596.5 मिलीमीटरवर पोहोचली। पुण्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात आणखी 200 मिलीमीटर पावसाची भर पडेल असा अंदाज आहे। आणि ह्याच पावसानं पुण्याला पूरग्रस्त केलं। त्याच पूरग्रस्त भागाची पाहणी राज ठाकरे उद्या करणार आहेत। त्यासाठी ते पुण्यात जातील। सिंहगड रोड परिसरातील एकता सोसायटीमध्ये राज ठाकरे जाऊन पाहणी करतील। सिंहगड परिसरात झालेल्या नुकसानीची राज ठाकरेंकडून पाहणी होणार आहे। तिथल्या नागरिकांची ती भेट घेतील आणि नेमकी समस्या काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीला आलेल्या काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांना कॅमेरा